मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा बहुजन समाज पक्ष देखील मैदानात असणार आहे। बहुजन समाज पक्षाकडून निवडणुकीच्या तयारीला देखील सुरुवात करण्यात आली आहे। अनेक वॉर्डातील उमेदवार सुद्धा बसपाने निश्चित केलेत। संपूर्ण 227 जागा लढण्याचा निर्धार बसपाने केलाय। बहुजन, उत्तर भारतीय तसंच मुस्लिम मतांची मोठ बांधून ही निवडणूक लढण्यात येईल अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरोडी यांनी दिली आहे। पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी आता गुड न्यूज आहे, कारण पुढच्या वर्षी म्हणजे 1 महिन्यानंतरच सीएसटी ते अंधेरी ही लोकल आता गोरेगाव पर्यंत धावणार आहे। रेल्वे सुरक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला। तर चर्चगेटहून परेलपर्यंत नवीन ट्रॅक टाकायला जागाच नसल्यानं चर्चगेटहून मध्य मार्गासाठी ट्रेन सुरू करणं अशक्य असल्याचं देखील यावेळी पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलंय। कागदावर मदरसे दाखवून कोट्यवधींचं अनुदान लाटणाऱ्या औरंगाबादेतील जवळपास 250 मदरशांवरती जिल्हा प्रशासनानं धाड टाकली। जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या आदेशानुसार 125 पथकांनी या एकाच वेळी तपासणी करत या बोगस मदरशांची पोलखोल केली आहे। मदरशांच्या नावाखाली अनेकांनी शासनाचं कोट्यवधींचं अनुदान लाटलंय। याबाबत एबीपी माझानं पोलखोल केल्यानंतर आता प्रशासनानं कारवाईला सुरुवात केली आहे। मुंबई महापालिका आता शौचालयांचा दर्जा ठरवणार आहे। शौचालयातल्या रेटिंग मशीनद्वारे शौचालय स्वच्छ आहे की अस्वच्छ हे नागरिकांनी एक बटन दाबून ठरवायचंय। हिरवं बटन दाबल्यास स्वच्छ, पिवळं बटन दाबल्यास ठीक आणि लाल बटन दाबल्यास अस्वच्छ असे गुण नागरिक देऊ शकतात। अशा प्रकारचं देशाचं पहिलं रेटिंग मशीन सीएसटी जवळच्या भाटिया उद्यानासमोरच्या महापालिका शौचालयात लावण्यात आलंय। प्रायोगिक तत्वावरती 50 रेटिंग मशीन्स मुंबईत लावण्यात येतील। नागरिकांनी नोंदवलेलं हे मत स्वच्छतागृहाचं ठिकाण आणि दिनांकासह संकेतस्थळावर देखील दाखवलं जाणार आहे। महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना फिरत्या वस्तुसंग्रहालयाचा आनंद घेणार आहे। कुलाबा महापालिका शाळेपासून या फिरत्या वस्तुसंग्रहालयाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयानं हा उपक्रम राबवलाय। प्रत्येक महापालिका शाळेजवळ फिरत्या वस्तुसंग्रहालयाची गाडी शाळेतल्या विद्यार्थ्यांना पौराणिक, ऐतिहासिक कथा, ग्रामीण महाराष्ट्राची सैर घडवणार आहे। या वस्तुसंग्रहालयात रामायण महाभारतातील कथा, ग्रामीण जीवन यांच्या प्रतिमांचा समावेश करण्यात आलाय।